तर लग्न झाल्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम कुठलं आहे माहिती आहे का? डीमार्टला जाणं. आणि त्याचं मी थोडंसं सोल्युशन काढलं आहे. तर ही मला नेहमी डीमार्टला न्यायची त्या गर्दीमध्ये. तिथे मला गेल्यावर परत त्या मुंबईच्या लोकलमध्ये असल्यासारखं वाटायचं. तर त्याचं सोल्युशन म्हणून आम्ही डीमार्ट रेडी ॲप यूज करायला लागलो मागच्या काही महिन्यांपासून. आणि हा एक्सपिरियन्स थोडा चांगला आहे आमच्यासाठी. सो त्या डीमार्टला जाण्याचं जे फिअर बसलं होतं माझ्या डोक्यामध्ये ते आता थोडंफार गेलेलं आहे. ओके. तर आम्ही आता कालच डीमार्टवरून ऑर्डर केलेलं, एक ऑर्डर टाकलेली आणि आता आम्ही त्या एका पिकअप पॉईंटला चाललो आहे आमची ऑर्डर रिसीव करायला. तर चला चला लवकर, चल लवकर. हो, पाणी बॉटल इथे ठेवलेली आहे. तर मित्रांनो, आम्ही जेव्हाही बाहेर निघतो आम्ही एक पाणी बॉटल सोबत नेतो. तर ही सवय आम्हाला मागच्या 3 कोरोनापासून लागली आहे. मोस्टली आपल्या पॅन्डेमिक नंतर लागली आहे. आज मी गाडी चालवणार आहे. चालू तरी करता येते तुला गाडी? करतायत. तर ती आमची गाडी. आणि बाहेरचा व्ह्यू बघा केवढा सुंदर दिसतो. रोडचा 1-2 क्लिप दाखवू. तर आजचं वातावरण खूप छान आहे. बॅटरी लवकर जाते सुरू झाला तर. तर हा तो डीमार्टचा पिकअप पॉईंट आहे आमच्या घराजवळचा. इथे आलो आहे आता. काल आम्ही ऑर्डर टाकली होती ती पिकअप करायला आलेलो आहे. तर आम्ही फायनली पोचलो आहे त्या डीमार्ट पिकअप पॉईंटवर. तर हा एक मधला रस्ता आहे की ज्या हजबंड्सला जर डीमार्टला जायला कंटाळा येत असेल तर हा एक मधला ऑप्शन आहे. तुम्ही ॲपवरून ऑर्डर करायचा आणि नेक्स्ट डेला येऊन जवळच्या पिकअप पॉईंटवरून पिक करून घ्यायचं. ते लोक ऑलमोस्ट सगळं सामान जे डीमार्टला मिळतं ते सगळं तुमच्या ॲपवर पण मिळतं डीमार्टच्या. आणि नेक्स्ट डेला मॉर्निंग स्लॉट बुक करून तुमच्या ऑफिसच्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही येऊन तो पिकअप करून घ्यायचा. तर बघूया किती वेळ लागतो पिक करायला. तर घर संसार एवढा इझी नाही आहे. सगळं काही तुम्हाला करावं लागतं त्या डीमार्टच्या पासून. तर हे आलं आमचं डीमार्ट. हे जास्त तर नव्हतं,
बॅटला बाजूने टाकून देऊया आपण. कचरा तर खूप झाला आहे डिक्कीमध्ये, करावं लागेल बस. तर फायनली झालं आहे माझं डीमार्ट पिकअप. आमचा डीमार्ट पिकअप सकाळी 8:30लाच मेसेज आला होता आणि माझा पिकअप स्लॉट 9 ते 12चा सिलेक्ट केलेला. तर आत्ता वाजले 10:30. थोडं लेट झालं यायला. खरं तर सकाळी 9 वाजता यायचं होतं, पण आम्ही उशिरा उठलो. 9 वाजता तर उठलोच आम्ही. नंतर आम्ही इथे आलो, पिक केलं. हार्डली 10 मिनटात आमचं बिलिंग संपलं. खरं तर आमच्या अगोदर एक कस्टमर होते, त्यांना पण सेम पिकअप करायचं होतं म्हणून थोडा वेळ लागला. नाहीतर जर तुम्ही आले आणि तुमचा नंबर डायरेक्टली लागला तर हार्डली 5 मिनटं लागतील तुम्हाला इथून पिक करायला. तर तुम्ही बघा मित्रांनो किती डिफरन्स आहे. कुठे डीमार्टला जायचं तिथे 1 तास लाईनमध्ये लागायचं आणि 1 तास शॉपिंग करायची, मग 1 तास लाईनमध्ये लागायचं. तर किती साऱ्या गोष्टी होतात तिथे, पण हे एकदम इझिली होऊन गेलं आणि खूप सारा वेळ उरला आहे आता. तर आम्हाला छोटंसं पर्सनल काम आहे मला, तर मी तिथे जाईल आता आणि नंतर आम्ही जाऊया परत घरी. तर असा होता आमचा पिकअप पॉईंटचा एक्सपिरियन्स. आणि या डीमार्टच्या पिकअप पॉईंटवर हे जे आहे ना, असं म्हणजे थोडंसं मिनी डीमार्ट पण तुम्ही म्हणू शकता, कारण की इथे थोडेसे स्टेशनरीज, बेडशीट्स वगैरे किंवा घरी लागतात ते थोडेसे युटेन्सिल्स वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. थोडंसं म्हणजे पल्सेस वगैरे, थोडंसं किराणातलं सामान वगैरे, तर ते तिथे ठेवलेलं आहे. तर जरुरी नाही की तुम्हाला डीमार्टला जाऊनच ते तुम्ही घेऊ शकता. इथे पिकअप पॉईंटला पण छोटंसं असं त्यांनी मिनी डीमार्टसारखं केलेलं आहे, तर तिथूनही तुम्ही घेऊ शकता लगेचच आणि तुमची शॉपिंग करू शकता.